अतिवृष्टीमुळे राज्यातल्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारकडून 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आलं आणि आता या मदतीचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे। मात्र ई-केवायसीची अडचण ठरत असल्यामुळे मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची प्रक्रिया अतिशय संथ गतीने सुरू आहे। कर्जमाफी शेतकऱ्यांची कर्जमाफी। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत करण्याचं राज्य सरकारनं जाहीर केलं। त्यानुसार आतापर्यंत मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकूण 3,175 कोटींचा निधी उपलब्ध करून दिलाय। मात्र ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची प्रक्रिया अगदी संथ गतीनं सुरू आहे। आतापर्यंत केवळ 900 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झालेत। मराठवाड्यातील 32 लाख हेक्टरवरील पिकांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं। सरकारकडून ऑगस्ट पासून 20 ऑक्टोबर पर्यंत 17 अध्यादेशांद्वारे 3,175 कोटींची मदत मंजूर झाली। मराठवाड्यासाठी मंजूर 3,175 कोटींपैकी केवळ 900 कोटींचा निधी वितरित। शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्याची प्रक्रिया संथ गतीनं। अतिवृष्टीच्या मदत वाटपात ई-केवायसी अडचण ठरत असल्याची माहिती। फार्मर आयडी असलेल्या आणि यापूर्वी ई-केवायसी केलेल्यांनाच अटीमधून सूट। अनेक शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण असल्यानं निधी मिळण्यास उशीर। मला तर वाटतं सरकारने एक जी आर काढावा आणि दिवाळीच काही दिवस पुढे ढकलता येते का बघावी। सरकार ज्या पद्धतीने सांगत होते किंवा दिवाळीच्या पूर्वी आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना मदत करू, आज तुम्ही प्रत्येक गावागावात जावा, काय अवस्था आहे, काय परिस्थिती आहे। बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर जी रक्कम त्या ठिकाणी जमा झालेली आहे ती रक्कम काय काय बँकेने आडमुठेपणा केल्यामुळे त्याला होल्ड लावण्याचे प्रकार चालू आहेत आणि मग तिथं शेतकरी नागावला जातोय। पण जी घोषणा सरकारनं केली होती की आम्ही दिवाळीच्या पूर्वी सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यात मदत करू, मला वाटतंय तशी अंमलात अजिबात आलेली नाही आणि ते दुर्दैवी आहे। या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी 31,628 कोटी रुपयाची जी शेतकऱ्यांना मदत दिलेली आहे त्याचं काम टप्प्यात काम सुरू आहे। काही ठिकाणी मदत मिळालेली आहे 60,400 कोटीच्या आसपास आपण कालपर्यंत मदत केलेली आहे। कालपर्यंत जी आर निघालेले, अजून एक काम युद्ध पातळीवर चालू आहे। त्या शेतकरी बांधवांचं ज्याचं नुकसान झालंय त्या सगळ्याचे पंचनाम्याचे काम अंतिम टप्प्यात जिल्ह्यातले काही जिल्ह्यातले आहे। ते पंचनाम्याचं काम पूर्ण झाल्यानंतर माझ्या राज्यातल्या शेतकऱ्याला ही मदत ही निश्चित प्रकारे शासनाच्या वतीनं ही केली जाईल। जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यात मराठवाड्यात अतिवृष्टी झाली। मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमध्ये शेतीचं अतोनात नुकसान झालं। मात्र आतापर्यंत केवळ 900 कोटी रुपयांचंच वाटप झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे। यामुळे मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी बळीराजासाठी लढा पुकारण्याचा निर्धार केलाय। दिवाळी पाडवा भाऊबीज झाल्याच्या नंतर सगळ्या शेतकऱ्यांच्या राज्यात असणाऱ्या तज्ज्ञांना, अध्यक्षांना आपण अंतर्वलीत बोलून घेऊ, चर्चा करू त्यांच्याशी आणि त्यानंतर मग राज्याची बैठक लावू मोठी आणि तिथं तारीख आंदोलनाची डिक्लेअर करू। आपल्याला रस्त्यावर आणून कपडे फाडावच लागणार आहेत सरकारची, त्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही ना। जसे 70 वर्षे गेले तसे अनेक पिढ्या आपल्या पुढच्या सुद्धा जातील, आता नाही जाऊ द्यायची। एकदा सगळ्यांनी ताकद लावायची। शेतकऱ्याच्या सन्मानासाठी आपला सन्मान सगळ्यांनी सोडून द्यायचा आणि शेतकऱ्याच्या सन्मानासाठी आंदोलनात उभा राहायचं। सरकार शेतकऱ्यांच्या बाजूनेच आहे। ज्यांना ज्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायचे असतील त्या भूमिकेचं नेहमीच सरकार स्वागत करतं आणि त्याच्यावर वेगवेगळे इलाज सुद्धा करत असतं आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत पोचावी ही शासनाची भूमिका आहे। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आलं। मात्र दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त मदत न मिळाल्यानं बळीराजाच्या घरात सण साजरा झाला नाहीये। त्यामुळे सरकारचा निषेध करण्यासाठी गेल्या 3 दिवसांपासून ठिकठिकाणी काळी दिवाळी साजरी करण्यात येतेय। शेतकऱ्यांना तातडीनं मदत करण्यासाठी सर्वच पातळ्यांवरून दबाव वाढतोय। सरकारनं शेतकऱ्यांना जी आश्वासनं दिली होती ती हे सरकार पाळताना कुठं दिसत नाहीये। सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत असंवेदनशील झालंय का असा कुठेतरी शंका येते आहे। आज शेतकऱ्यांच्या घरामध्ये अक्षरशः दिवाळी अंधारात साजरी होती आहे, कारण कर्जमाफीचं आश्वासन असेल, त्यानंतर आमची मदत असेल अतिवृष्टीची, ती सुद्धा शेतकऱ्यांना दिवाळीच्या अगोदर देण्याचं आश्वासन सरकारने दिलं होतं, पण दिलं नाही। ते सरकारनं दिलेले आश्वासन पाळायला पाहिजे। शेतकऱ्याच्या सगळ्या मागण्या मान्य करायला पाहिजे ना।
आणि अजून आमची कर्जमाफीची काही हे केली नाही, घोषणा केली नाही. शासनाने सरकार याची शेतकऱ्याची दखल घ्यायला पाहिजे. आपल्या कृषीप्रधान देशात कल्याणकारी बळीराजा होऊन गेला. बळीच्या राज्यात धान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्याकडे बघण्याचा उदार दृष्टिकोन होता. आज पदोपदी शेतकऱ्याला बळीराजाच्या राज्याची आठवण येते. शासनकर्त्यांकडून बळीराजाच्या धोरणांची अंमलबजावणी व्हावी अशी आस लागली आहे. त्यामुळे आत्ता तरी शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ मदत वर्ग करावी हीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.